तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष अगदी झटपट तयार होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत. बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. अगदी कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ही खीर बनवून तयार होते. ना इथे आपल्याला तांदूळ तासनतास भिजत ठेवायचे आहे, नाही आपल्याला इथे दूध आटवायचं आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. इथे मी कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मावा काहीही वापरलेला नाहीये. नाही इथे आपण दूध पावडर वगैरे वापरलेली आहे. सर्वात साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट अशी प्रेशर कुकरमध्ये ही तांदळाची खीर कशी बनवायची ते आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी पाव कप तांदूळ घेतलेले आहे. तर हा इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरातला कोणताही तांदूळ खीर बनवण्यासाठी इथे वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरला तरीही चालेल. तर तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे तांदळामध्ये जी काही धूळ किंवा घाण वगैरे लागलेली असेल ती सर्व निघून जाईल. तर तांदूळ इथे मी धुवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यातलं सर्व पाणी इथे मी निथळून टाकलेलं आहे आणि एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हा सर्व तांदूळ काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला थोडंसं दरदरीत असा हा तांदूळ वाटून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक याची पेस्ट करायची नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं रवाळ म्हणजे दरदरीत असा हा तांदूळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक केलेला नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. तर आता हे आपण साईडला ठेवून देऊयात आणि पुढची कृती पाहूयात. तर गॅसवर इथे मी एक प्रेशर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. सुरुवातीला अगदी 2 चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाणी कुकरला लावून घेऊयात आणि त्यानंतर अर्धा लिटर दूध, फुल फॅट दूध गरम करून घेतलेलं आहे. त्यातलं मी थोडंसं म्हणजे साधारण 2 ते 2.5 कप दूध ह्या कुकरमध्ये काढून घेते. दूध ऑलरेडी मी गरम करून घेतलेलं आहे आणि खीर बनवण्यासाठी आपल्याला अगदी फुल फॅट दूध इथे वापरायचं आहे, म्हणजे साय न काढलेलं दूध. तर इथे तुम्ही पाहू शकता दुधाला एक छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण जो तांदूळ मिक्सरमधून दळून घेतलेला होता तो सर्व यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं तांदूळ लागलेला होता, त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हा जो तांदूळ आहे तो आपल्याला दुधामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला जो तांदूळ आहे तो दुधामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला फक्त कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहे. 2 शिट्ट्यांमध्येच अगदी परफेक्ट असा हा भात आपला शिजला जातो. तर इथे मी कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. वाफ पूर्णपणे इथे मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण झाकण खोलून पाहणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला हा तांदूळ जो आहे तो शिजलेला आहे. चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. गॅस थोडा मोठा होता माझा, म्हणून इथे थोडासा हा जो भात आहे तो खाली लागलेला आहे तळाला. तो मी नंतर काढून घेणार आहे. तुम्ही अगदी लो फ्लेमवर फक्त 2 शिट्ट्या करून घ्या किंवा एका शिट्टीत सुद्धा हा जो तांदूळ आहे तो ऑलरेडी आपण बारीक करून घेतलेला असतो, त्यामुळे अगदी पटकन असा तो शिजला जातो. तर आता व्यवस्थित असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर उरलेलं जेवढं दूध आहे ते सर्व दूध यामध्ये घालायचं आहे. म्हणजे जवळपास इथे मी अर्धा लिटर दूध आणि अजून वरून थोडंसं साधारण 1 कप दूध यामध्ये घातलेलं आहे. दूध आपल्याला इथे गरम करूनच यामध्ये घालायचं आहे. आता पुन्हा एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. म्हणजे जो शिजलेला भात आहे तो दुधामध्ये अगदी परफेक्ट किंवा व्यवस्थित असा मिक्स होईल अशा पद्धतीने. तर प्रेशर कुकरमध्ये अगदी झटपट अशी ही खीर बनवून तयार होते. फार वेळ लागत नाही आणि खूप जास्त दूधसुद्धा आपल्याला इथे आटवावं लागत नाही. तर आपला जो भात आहे तो पूर्ण दुधामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर जेवढे मी तांदूळ घेतले होते तेवढीच मी इथे साखर घालणार आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला खीर कितपत गोड किंवा फिक्की हवी त्याप्रमाणे वापरू शकता. इथे मला थोडी फिक्कीच खीर हवी होती, त्यामुळे मी जेवढे तांदूळ घेतले होते फक्त तेवढीच साखर घातलेली आहे. जर तुम्हाला थोडी जास्त गोड खीर हवी असेल तर तुम्ही अजून 2 ते 3 चमचे वरून एक्स्ट्रा यामध्ये साखर ॲड करू शकता. आता दूध न आटवता आपण ही झटपट अशी खीर तयार करणार आहोत. तर खिरीला अगदी छान असं मस्त एक बाइंडिंग आणि टेक्स्चर यावं किंवा चवीलाही छान लागावी यासाठी यामध्ये थोडीशी आपल्याला बदामाची पेस्ट घालायची आहे. त्यासाठी इथे मी 8 ते 9 बदाम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते.
जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही आदल्या दिवशी बदाम भिजत ठेवू शकता आणि नसेल तर तुम्ही अगदी गरम पाण्यामध्ये हे 10 ते 15 मिनिटांसाठी हे बदाम भिजत ठेवू शकता. अगदी पटकन त्याच्यावरची साल अशी निघून जाते. तर सर्व बदामाची साल इथे मी काढून घेते आणि त्यानंतर एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये हे सर्व बदाम घालून 3 ते 4 चमचे दूध घालून मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ही बदामाची जी पेस्ट आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. म्हणजे आपली जी खीर आहे ती अगदी छान मस्त दाटसरसुद्धा होते, चवीलाही छान लागते. तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने ही खीर थोडीशी दाटसर होण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि चवीलासुद्धा खीर अगदी छान लागते. तर एकदा व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी साधारण 7 ते 8 इथे माझ्याकडे केसरचे धागे आहेत ते यामध्ये घालते किंवा गरम दुधामध्ये सुद्धा तुम्ही केसर आधीच भिजत घालून ठेवलं आणि ते दूध यामध्ये ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे. अर्धा चमचा यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि हे दोन्ही खिरीमध्ये अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. वेलची पावडर ही आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे म्हणजे तिचा जो फ्लेवर आहे तो अगदी छान असा टिकून राहतो. तर वेलची पावडर आणि केसरचे धागे अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण खिरीला एक तडका देणार आहोत. त्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये फक्त 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. तूप पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि तूप पूर्णपणे वितळलं की त्यानंतर इथे मी थोडेसे काजू, बदाम आणि चारोळे घेतलेले आहेत. ते आपल्याला तुपामध्ये हलकेसे परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मनुके किंवा काजू, बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. हलकेसे हे तुपामध्ये अशा पद्धतीने परतवून घेतले की खिरीमध्ये चवीला अगदी छान लागतात. खूप जास्त देखील यांना परतायचं नाही आहे, नाहीतर मग त्याची टेस्ट जी आहे ती अगदी करपट लागू शकते. आता गॅस बंद केलेला आहे. खीरसुद्धा आपली 2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी इथे मी उकळवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही ती दाटसर झालेली आहे. दूध ॲड केल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी मी हिला शिजवून घेतलेलं आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण जे काजू बदाम तुपामध्ये परतवून घेतले ते यामध्ये घालायचे आहेत आपल्याला. गॅस बंद करून लगेच आता पुन्हा कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे आणि 15 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी खिरीमध्ये छान उतरतो. तर अगदी 15 मिनिटानंतर आता मी झाकण खोलते. तर अशा पद्धतीने अगदी मस्त दाटसर अशी आपली खीर इथे प्रेशर कुकरमध्ये झटपट बनवून तयार झालेली आहे. चमच्याने एकदा मिक्स करून घेऊयात. तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी मस्त मलईदार किंवा रबडीदार अशी आपली खीर इथे बनवून तयार झालेली आहे. खूप जास्त वेळ आपल्याला हे दूधसुद्धा आटवायचं नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा खवा, मावा किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता अगदी झटपट अशी तयार होणारी प्रेशर कुकरमधली खीर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि नाही आपल्याला इथे तांदूळ भिजत ठेवायचे आहे. अगदी झटपट अशी खीर बनून तयार होते. तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.